तर मंडळी, मी तुमचा ब्लॉगर साग्या. तर आज आपण सकाळ सकाळचं घरचं काम उरकून लवकर चालवतो आरतीसाठी. आता आम्हाला वाटलं थोडाफार उशीर झाला, पण काय उशीर झाला नव्हता. थोडं पुढं चालत आलो तोपर्यंत आपली चप्पल तुटली. म्हणलं रोज ना आपल्या मागे काय ना काय होते. आलं की मंडळ आलं तर आपलं अध्यक्ष आणि राजाभाऊ नाश्त्यात बघत होतं. नाश्ता चालू होता त्यांचा, म्हणजे करायला चालू होता. हो, नाश्ता बनव सर, आरतीसाठी सर्व भावी भक्त आली. मग तोपर्यंत म्हणलं चला, म्हणलं आरती करू. आरती झाल्यावर म्हणलं नाश्ता करून घेऊया सगळे. मग बसलो की नाश्ता करायला. नाश्ता पेक्षा झाला, तिथनं डायरेक्ट घरी आलो. घरनं डमडम घेतलं. आज जायचं तर आपल्याला गावात वैरण काढाय. घरचं काम करत करत मंडळाचं काम करायला लागतंय. चला मग वैरण बिरण घेऊन आलो की घरी आपलं. तोपर्यंत मग मी आपली पुढेच बसलेली. घरचं काम कर सर, मंडळानं पोरांस फोन लवकर या. आज आपल्या मंडळामध्ये संगीत खुर्च्या होत्या. मग येताना खुर्च्यांना सांगितलेलं बाहेर, म्हणलं तुझ्यातले की माझ्यातले एक दोन किंवा म्हणलं जाऊया लवकर. मंडळावर आलं तर जेवणाचं नियोजन चालू होतं. आज जेवण बनवाय आपलं उपाध्यक्ष होतं. मग त्यामुळे तर काय विषय टॉपचा नव्हता. क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर असते. हो, नात करते काय. जेवण बनव सरांचं उपाध्यक्षच आपलं डान्स चालू आहे. एकच म्हणलं डान्स, तुमच्यासारखा डान्स आज अजून कोणी केला पण नसेल. महिला मंडळी असं म्हणलं बारक्या पोरांची संगीत खुर्ची करून घ्यावी. तोपर्यंत महिला मंडळ येतल्या केली की चालू आपली. तोपर्यंत महिला मंडळ झाल्या. मग केलं की सुरुवात त्यांना. आणि आज आपल्या विनरला साडी होती, त्यामुळे कोण जिंकताय का आम्हाला. तोपर्यंत आरती टाइम झालं. आज आपल्या आरतीसाठी कॉन्स्टेबल आरती शिंदे पण आला त्या मसड पोलीस स्टेशन मधल्या. आरती करून सगळी जेवणासाठी बसली. मग चला म्हणलं महाप्रसाद वाढूया. जेवणासाठी चपाती, लापसी, भात, भाजी, नळ्या हे आपलं आयटम होतं. आणि त्यात जर कोणाला तोंडी लावाय मिरची पाहिजे असली तर आपल्याकडे मिरची सुटकील तळून होती. जेवण बिवण करून डायरेक्ट सुरपाट्याला वाकला गे विषय. म्हणलं आता सुरपाट्याला दिवसांनी खेळतोय. गणपती बसल्या का 10-12 तास आमचं काम असतो. 1-2 वाजेपर्यंत सुरपाट्या खेळत पाहिजे, त्याशिवाय झोप पण लागत नाही. चला मग आम्ही सुरपाट्या खेळून झोपतो, तुम्ही घेऊन झोपा. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय.